बीडपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगी या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। पत्र्यांची चाळण झाली असून पूर्ण पाणी वर्गात पडतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। नागरिकांनी अनेक वेळा मागणी करून देखील शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। आणि या संदर्भात गावकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूया। आपण आज रिअलिटी चेकमध्ये बीडच्या वांगी गावामध्ये आहोत। मी तुम्हाला या ठिकाणची जी शाळा आहे प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी कळत आहे आणि अक्षरशः या शाळेमध्ये ज्या शिक्षिका आहेत यांनी अक्षरशः विद्यार्थ्यांनी व शिक्षिकेने या ठिकाणचं जे पाणी आहे ते पाणी भरण्याचं काम केलं आणि वर्गाच्या बाहेर टाकलेलं आहे। या ठिकाणी माझ्याबरोबर शिक्षिका आहेत। जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या कोलमडत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही घरून निघतानाच आम्ही या जे छोटे छोटे आमचे चिमुकले आहेत त्या चिमुकल्यांना आम्ही ज्ञानाचं काम देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि अशा पडत्या पावसामध्ये येऊन सुद्धा इथं आल्यानंतर सुद्धा पावसात भिजत येऊन सुद्धा हे पावसाचं पाणी काढण्याचं जर काम करावं लागत असेल आम्हाला तर याच्यापेक्षा दयनीय अवस्था काहीच नाही सर। अक्षरशः सुपलीनी पाणी बाहेर काढलेलं आहे आणि मुलं सुद्धा थंडीत काकडत होते, कारण एवढाले पत्र्याला भगदाड पडलेले आहे। त्याच्यासाठी एक जमेची बाजू म्हणून एक तात्काळ गरज, शाळेसाठी तातडीची गरज म्हणून शाळा दुरुस्ती करावी। आम्हाला दुरुस्तीसाठी जून महिन्यामध्ये शासनाचे परिपत्रकाप्रमाणे आपण दरवर्षी शासनाला मागणी केली। यावर्षी पण आपण शाळा दुरुस्तीमध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाची मागणी केलेली आहे, पण आता शासन स्तरावरच्या पाठपुराव्यामुळे ते आपल्याला आतापर्यंत मंजूर झाली नाही। आणि आतापर्यंत आपले पंचायत समितीचे का जिल्हा परिषदेचे जे इंजिनियर आहेत त्यांनी स्वतः येऊन शाळेचा 2दा सर्वे केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला निधीची गरज आहे आणि आता शासन जेव्हा देतील तेव्हा ते नक्कीच होईल। पण आता नक्कीच मला असं झालं आहे की आमचे विद्यार्थी इथं कसे पाठवावं, इथं भिजत आहेत विद्यार्थी आणि शिक्षिका काय शिकविणार आहेत, नेमकं पाणी काढत्यान का त्यांना शिकवत्यान हे आम्हाला प्रश्न पडला आहे। वारंवार 2 महिने झालं शाळा ज्यावेळेस चालू झाल्या तेव्हापासून मी ह्याचा पाठलाग करत आहे किंवा कर्मचाऱ्यांना फोन करत आहे, शिवणला भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो, इंजिनियर पाठवतात येतात बघून जातात, पण अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात या वांगी शाळेला असेल किंवा इतर बीड जिल्ह्यातल्या 600 वर्ग खोल्यांना असेल निधी मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, वांगी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।